वसई विरार शहरातील झोपडपट्टी धारकांसाठी एक आनंदाची आणि एक महत्त्वपूर्ण अशी ही बातमी आहे। वसई विरार मधील ज्या झोपडपट्ट्या आहेत त्याचं पुनर्वसनासाठी SRA स्कीम जी आहे ही 2020 पासूनच लागू झालेली आहे। मात्र त्याची जी माहिती होती ती वसई विरार क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात नव्हती। आज वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी SRA चे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग पोमण सरांना बोलून कार्यशाळा आयोजित केली होती आणि या संबंधी जी माहिती आहे ही तळागाळात पोहोचण्याचा एक महत्त्वपूर्ण असा प्रयोग त्यांनी केलेला आहे। माझ्यासोबत आता बोलण्यासाठी पराग सोमन सर आहेत। सर 2020 पासून ही जी आहे स्कीम लागू झाली होती। 9 महानगरपालिका 9 नगरपालिका आणि 1 ग्रामपंचायत यापर्यंत आपण पोहोचला नाहीयेत कारण की तिथल्यांना माहिती नव्हतं। तर आता आणखीन अशी ही कार्यशाळा प्रत्येक ठिकाणी लावली पाहिजे, काय म्हणाल? यापूर्वी मी 1 वर्ष झालं मला जॉईन होऊन। तर यापूर्वी माझी 8 महानगरपालिकांमध्ये फक्त वसई विरार सोडून इतर महापालिकांमध्ये माझी कार्यशाळा झालेली आहे। सर्व ठिकाणी मी फिरलोय। नगरपालिकांमध्ये सुद्धा माझ्या कार्यशाळा झालेल्या आहेत आणि त्याचा चांगला सकारात्मक प्रतिसाद सुरू झालेला आहे। माझ्याकडे आता वेगवेगळ्या ठिकाणाहून बदलापूर असेल, अंबरनाथ असेल, कल्याण भिवंडी असेल किंवा मीरा भाईंदर महानगरपालिका या ठिकाणाहून माझ्याकडे आता स्कीम मोठ्या प्रमाणावर येऊ लागलेल्या आहेत। वसई विरारचं सर आपण जर भौगोलिक रचना बघाल तर आमच्या तिकडल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांच्यासाठी ही योजना कशी लाभदायक आहे आणि त्यांनी कसा लाभ घ्यावा? वसई विरारमध्ये पहिलं मी तेच सांगितलं की झोपड्यांची संख्या प्रचंड आहे। 2 लाखाच्या आसपास झोपड्या आहेत। म्हणजे ह्या झोपडपट्ट्या असल्यामुळे तिथल्या लोकांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत, तिथलं वातावरण चांगलं राहत नाही। तर प्रत्येक मानवाला जे काही जगण्यासाठी चांगलं वातावरण, पिण्याचं पाणी, शौचालयाची व्यवस्था हे सगळं मिळण्यासाठी ह्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडनं चांगल्या पद्धतीच्या स्कीम राबवून आम्ही चांगल्या म्हणजे जीवन चांगलं जगता येण्यासारखेच घरं आम्ही या लोकांना देऊ शकतो। हा मोठा स्प्रेड असलेला एक महानगरपालिका आहे। काहीतरी 380 स्क्वेअर किलोमीटरची ही महापालिका आहे आणि ह्या मोठ्या प्रमाणावर इथे झोपडपट्ट्या असल्यामुळे जरी महापालिका चांगलं काम करत असेल तर झोपडपट्ट्यांमध्ये असणारे नागरिक जर चांगलं त्यांना जीवन मिळत नसेल तर त्यासाठी काम करणं आवश्यक असल्यामुळे झोपडपट्टी धारकांनी लाभ कसा घ्यावा या स्कीमचा? तर झोपडपट्टी धारकांनी ते जर राज्य शासनाच्या जमिनीवर किंवा खाजगी जमिनीवर असतील तर ह्या कार्यशाळेत जी मी माहिती दिली त्याप्रमाणे एक ठराव घ्यावा। एकूण संख्येच्या 51% लोकांनी साधारण त्या ठरावात मत नोंदवलं पाहिजे, म्हणजे तो ठराव व्हॅलिड होतो आणि मग त्या लोकांनी ठराव घेऊन आमच्याकडे अप्रोच व्हावं। त्यानंतर मग पुढची प्रक्रिया कार्यालयामार्फत त्यांना मार्गदर्शन करून घेऊन आम्ही सुरू करतो। नक्की हे SRA स्कीममध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत त्याच्या ठिकाणी टोळेगंज इमारती उभ्या राहणार आहेत सर। नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्याचा लोड कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिकेवर त्यासाठी तयार आहे का? ह्या मूलभूत सुविधा देण्यासाठी जसं की पाणी, रस्ते, गटार यासाठी वसई विरार महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र 380 स्क्वेअर किलोमीटरचं आहे। या ठिकाणी मिक्स लँड यूज आहे। तर तसं बघितलं असता तर या ठिकाणी झोपडपट्टी एरिया पण आहे, त्याचप्रमाणे टोलेजंग इमारती देखील आहेत। तर या ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे त्यांचं पुनर्विकास जर करायचा असला तर आपल्या नवीन कायद्यामध्ये UDCPR जो 2020 आहे यामध्ये देखील प्रोव्हिजन्स आहेत आणि इन्सेंटिव्ह FSIचे देखील प्रोव्हिजन आहे, जेणेकरून विकसक देखील पुढे येतील आणि जो ह्या टोलेजंग इमारती ज्या आहेत त्यांचं रिडेव्हलपमेंट पण होऊन आणि ते चांगल्या पद्धतीने सोयीसुविधा दिल्या जातील। हा एक भाग होता। दुसरा भाग म्हणजे ज्या बैठ्या चाळी आहेत त्या ठिकाणी आपण SRAच्या अधिकाऱ्यांना, उच्चतम अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलेलं होतं। त्यांनी त्या माध्यमातून नागरिकांना आणि सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून सर्व जनतेला या गोष्टींची माहिती व्हावी आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देखील माहिती व्हावी यासाठी एक कार्यशाळेचं आयोजन केलेलं होतं। याच्यामध्ये सर्व माहिती त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे। फक्त या नागरिकांना किंवा जे झोपडपट्टी धारक आहेत त्यांना ह्या स्कीमचा लाभ घेण्यासाठी त्यांना जे ठराव करायचे आहेत की आर्किटेक्ट किंवा विकसकाची नेमणुका करायची आहे ते करून कागदपत्रांसह प्रस्ताव जर SRA डिपार्टमेंटला दिला तर त्या ठिकाणी SRAची स्कीम राबवता येईल। आणि ज्या ठिकाणी SRAची स्कीम राबवण्यासाठी अडचणी आहेत त्या ठिकाणी आपल्याला महापालिकेच्या माध्यमातून कन्सल्टंटची अपॉइंटमेंट करून क्लस्टर साठी देखील सर्वे झालेला आहे आणि असे 40 क्लस्टर या ठिकाणी आयडेंटिफाय केलेले आहेत। ज्या ठिकाणी लोड बेअरिंगच्या G+1, 2च्या स्ट्रक्चर झालेले असतील त्या ठिकाणी आपल्याला क्लस्टरच्या माध्यमातून देखील पुढची कारवाई करता येणार आहे। नक्कीच या SRA स्कीमचा जो फायदा आहे हा
तळागाळातील झोपडपट्टी धारकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी खूप मोठी जी मदत आहे ती होणार आहे. प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, विरार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.